की सेल्स म्हणजे विक्री हा असा जगातला एकमेव व्यवसाय आहे की ज्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वाटेल तितके पैसे तुम्ही कमवू शकता। विक्रीमध्ये कधी माणूस वस्तू विकत नाही तर तो एक विचार विकत असतो। आपल्या ग्राहकाशी प्रचंड विश्वास निर्माण केल्याशिवाय तुमचं सेल्स होणार नाही। तिथं रिजेक्शन इज अ पार्ट ऑफ सेल्स, म्हणजे हे नकार पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे। नमस्कार, यशस्वीता हा माझा जन्मसिद्ध अधिकार आणि मी यशस्वी होणारच। मित्रांनो, यशस्वीतेचे 111 सुवर्ण मंत्र मी सांगत आहे। आपण सर्व मंडळी खूप रिस्पॉन्स चांगला देत आहे, मला खूप आनंद वाटतोय आणि म्हणून आज एक अत्यंत महत्त्वाच्या विषयावरती मी तुमच्याशी बोलणार आहे। तो विषय थोडा मोठा आहे आणि म्हणून हा व्हिडिओ थोडा मोठा आहे, पण जर तुम्ही शेवटपर्यंत पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की हा किती सर्वांच्या महत्त्वाचा आहे। आणि म्हणून आजचा विषय आहे की विक्री कलेचं विज्ञान समजून तुम्ही यशस्वी व्हा। मित्रांनो, की सेल्स म्हणजे विक्री हा असा जगातला एकमेव व्यवसाय आहे की ज्या व्यवसायामध्ये तुम्ही तुमच्या इच्छेप्रमाणे वाटेल तितके पैसे तुम्ही कमवू शकता। मित्रांनो, मल्टीनॅशनल कंपनीचे जे सीईओ आहेत ना, त्या सीईओना सर्वात जास्त पैसे मिळतात। याचं कारण आहे की 80% सीईओचं बॅकग्राऊंड हे सेल्स असतं। तुम्हाला माहित असेल की ओरॅकल कंपनीचे सीईओ एलिसन यांना 60,000 करोड रुपये वर्षाला, तर गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांना 10,000 करोड रुपये मिळतात। मित्रांनो, विक्री कला ही साधी आहे पण सोपी नाही। तुम्ही जर पहिले 2-3 वर्ष जर मेहनत घेतली, संयम पाळला, ज्ञान वाढवलं, तर मग मात्र तुमच्या जीवनात पुढचं आयुष्य जे ते तुमचं सुपर से ऊपर नाही, ऊपर से डुपर झाल्याशिवाय राहणार नाही। हा माझा स्व अनुभवानी दावा आहे। मित्रांनो, कोणत्याही व्यवसायात वेगवेगळे, कोणत्याही उद्योगात वेगवेगळे विभाग असतात। जसं म्हणजे प्रोडक्शन असतं, सेल्स असतं, परचेस असतं, HR असतं, मेंटेनन्स असतं, बरोबर आहे ना। तर त्या सगळ्यामध्ये विक्री विभाग हा अत्यंत महत्त्वाचा असतो। तुम्हाला कदाचित माहित असेल की कुठल्याही उद्योग व्यवसायाची जर बॅलन्स शीट पाहिली, तुम्ही ताळेबंद पाहिला, तर त्यामध्ये येणे आणि देणे, क्रेडिट आणि डेबिट असतं तिथं। तर त्यामध्ये देणं जे असतं, देणं जे साईड असती, त्यामध्ये अनेक हेड्स असतात। म्हणजे सॅलरी आहे, मेंटेनन्स आहे, रॉ मटेरियल परचेस आहे, हे ते हे अनेक प्रकार असतात। परंतु रिसीट साईडला, क्रेडिट साईडला एकच हेड असतं आणि ते असतं बाय सेल्स। तर या सेल्स आणि डेबिट आणि क्रेडिट याच्या दोघांच्या फरकाला प्रॉफिट आणि लॉस होतो तिथं। जर तुमची विक्री जास्त असेल, खर्च कमी असेल, तर तुम्हाला काय होतंय की तुमचा प्रॉफिट वाढला। जर विक्री कमी आणि खर्च जास्त जर झाला तर तुमचा व्यवसाय लॉसमध्ये, असं मला वाटतं तिथं। आणि म्हणून की हा विक्री किती महत्त्वाचा आहे विषय आहे असं मला वाटतं तिथं। आणि म्हणून या सेल्समध्ये जर तुम्हाला माहिर व्हायचं असेल, दादा व्हायचं असेल, तर त्याचे काही विज्ञान आणि नियम तुम्ही समजून घेतले पाहिजेत असं मला वाटतं। मित्रांनो, सेल्समध्ये विक्रीमध्ये कधी माणूस वस्तू विकत नाही तर तो एक विचार विकत असतो। जसं तुम्ही भजे विकले जात नाहीत पण त्याचा स्वाद विकला जातो, खुर्ची विकली जात नाही पण त्याच्यातला आराम विकला जातो, विमा विकला जात नाही पण कुटुंबाची सुरक्षितता विकली जाते तिथं, इलेक्ट्रिक बल्ब विकला जात नाही पण त्यामधून मिळणारा जो उजेड आहे ना, तो उजेड विकला जातो। आणि म्हणून मित्रांनो, की मला असं वाटतं की विक्री या शब्दाची व्याख्या काय, डेफिनेशन काय, तो दोन व्यक्तीमधील आनंदाने केलेल्या देण्या घेण्याच्या क्रियेला विक्री असे म्हणतात तिथं। सेल्समनने जर तुम्हाला चांगलं सेल्समन व्हायचं असेल तर त्यांनी अगोदर विश्वास आणि रिलेशन निर्माण केले पाहिजे तिथं। आपल्या ग्राहकाशी प्रचंड विश्वास निर्माण केल्याशिवाय तुमचं सेल्स होणार नाही तिथं। उदाहरणादाखल तुम्हाला सांगतो, एक मुलगा आहे आणि एका अनोळखी मुलीला तो भेटला आणि त्यांनी पहिल्या भेटीत त्यांनी काय लग्नाचं प्रपोजल दिलं की तू माझ्याशी लग्न करशील का। तर ती मुलगीच नाही, जगातली कुठलीच मुलगी पहिल्या भेटीत हो म्हणणार नाही। का? कारण विश्वास नाही, रिलेशन नाही। अशा परिस्थितीमध्ये कसं होईल ते हो म्हण। त्याचप्रमाणे सेल्समध्ये जोपर्यंत तुम्ही विश्वास आणि रिलेशन निर्माण करणार नाहीत तोपर्यंत तुमची विक्री होणार नाही। आणि म्हणून म्हणतात की जिथे रिलेशन आहे तिथे विक्री आहे, नो रिलेशन नो विक्री। मित्रांनो, सेल्समध्ये म्हणजे ग्राहकाचा कन्सल्टंट होणं गरजेचं असतं। सेल्समननं ग्राहकाचा कन्सल्टंट व्हायचंय, म्हणजे त्याला सल्लागार व्हायचं तिथं। तुमच्या फायद्यासाठी त्याच्या माथी तुम्ही चुकीचे वस्तू किंवा सेवा जर माथी मारली तर ती फसवणूक होईल, तो तुमचा ऍक्सिडेंटल ग्रोथ होईल, तो बाहेर जाऊन आपली बदनामी होईल। आपल्याला विन विन सिच्युएशन मध्ये काम करायचंय, लक्षात आलं का। आणि म्हणून त्यासाठी की तुम्ही त्याचा सल्लागार होणं, त्याला
हे फार गरजेचं आहे असं माझं मत आहे तिथं. आणि म्हणून जसं एक डॉक्टर अगोदर कन्सल्टंट असतो, नंतर डॉक्टर असतो. उदाहरण दाखल की एक पेशंट डॉक्टरकडे आला आणि ते मला माझं पोट दुखतंय. मग डॉक्टरने त्याला विचारलं की कधीपासून दुखतंय, काय होतंय, काय खाल्लं वगैरे वगैरे, म्हणजे एक्झामाइन केलं. त्यानंतर तो काय करतो, डायग्नोसिस करतो की तुम्ही झोपा. झोपल्यानंतर काय करतो तो की त्यानंतर तो तपासतो, वेगळे वेगळे टेस्ट करतो, एक्सरे काढतो, ब्लड युरिन वगैरे टेस्ट सगळे घेतो आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी तो ट्रीटमेंट करतो. मग तो विश्वासात घेतो आणि त्याला सांगतो की तुमच्या पोटात असं असं झालेलं आहे, अपेंडिक्स झालेलं आहे आणि ते आपल्याला ऑपरेशन करावं लागेल, तुम्ही म्हणत असताल तर आपण करू. विश्वास देतो, पेशंट लगेच तयार होतो, ऑपरेशन होतं. तो बाहेर गेल्यानंतर त्या डॉक्टरची माउथ पब्लिसिटी करतो. काय म्हणते, याला म्हणतात कन्सल्टंट. आता दुसरी एक केस घडली की एक पेशंट आला, हा दुसरा डॉक्टर पहिल्यापेक्षा खूप हुशार आहे, त्याला सगळं कळतं. आणि तो आला आणि ते मला माझं पोट दुखतंय, ते मला झोपलं. आणि झोपल्यानंतर त्यांनी काय केलं, एका मिनिटात त्यांनी सांगितलं की तुम्हाला जॉइंटिस झालेलं आहे, तुमचं ऑपरेशन करावं लागलं, नाही तर तुम्ही मरून जाताल, झोपा मी ऑपरेशन करतो. तो पेशंट ऑपरेशन करीन का, तो पळून जाईल आणि तिकडे जाऊन डॉक्टरची बदनामी करेल तिथं. का, याचं कारण असं आहे की त्या डॉक्टरनी जी प्रोसिजर आहे, एक्झामाइन, डायग्नोसिस काय आणि नंतर ट्रीटमेंट केली नाही. तसंच सेल्समध्ये सुद्धा तुम्हाला याच पद्धतीने जर तुम्ही गेलात तर मला असं वाटतं की निश्चितपैकी तुम्हाला खूप चांगलं यश मिळू शकतं असं मला वाटतं. मित्रांनो, सेल्समध्ये की वेळेचं महत्व आणि ज्ञानाचं महत्व तुम्हाला कळालं पाहिजे तिथं. म्हणजे असं म्हणतात, टाइम इज ए मनी अँड नॉलेज इज युअर ॲसेट्स. आणि म्हणून की तुम्ही वेळेचं महत्व तर जाणा, दिलेली वेळ पाळा, कधीही चुकू नका आणि तुमचं ज्ञान आहे ना ते नेहमी अपग्रेड केलं पाहिजे. सेल्समननी आपल्या वस्तूवरती, आपल्या सेवेवरती 200% त्याचा विश्वास असला पाहिजे. काय पाहिजे, त्याचबरोबर पुढं कोणी असो, किती मोठा असो, हुशार असो, की तुम्ही स्वतःला कधी कमी समजता कामा नये. आणि म्हणून तुम्ही प्रोफेशनल बनलं पाहिजे. प्रोफेशनल मीन्स हू अचीव ओनली पॉझिटिव्ह अँड पॉझिटिव्ह रिझल्ट्स डे बाय डे. कालच्यापेक्षा आज, आजच्यापेक्षा उद्या, उद्याच्यापेक्षा परवा आपल्याला आपला सेल किंवा काम वाढलं पाहिजे. त्याला प्रोफेशनल म्हणतात तिथं. काय म्हणतात, त्याला प्रोफेशनल म्हणतात तिथं. आणि म्हणून की तुम्ही हे तुमचं ज्ञान अपग्रेड करण्यासाठी, मी तर म्हणतो तुम्हीच नाही, सेल्समनच नाही तर कुठल्याही यशस्वी व्यक्तींच्या घरी एक लायब्ररी असते. आपल्या क्षेत्रातले सगळे पुस्तकं पाहिजेत तिथं. आणि त्यासाठी ते रोज तुम्ही काय केलं पाहिजे तिथं, की आपल्या क्षेत्रातले जे दादा लोक आहेत ना, की त्यांना तुम्ही आयकॉन म्हणता, तर त्यांच्या सक्सेस स्टोरीज वाचल्या पाहिजेत, त्यांचे रोज व्हिडिओज पाहिले पाहिजेत, स्वतःचं नॉलेज अपग्रेड केलं पाहिजे. त्याशिवाय तुम्ही काय बेस्ट ऑफ बेस्ट करू शकणार नाही. मित्रांनो, सेल्समध्ये आणखीन एक महत्वाचा, सगळ्यात महत्वाचा नियम तर आता बाकी सांगणार आहे तुम्हाला, की ते असं म्हणतात, रिजेक्शन इज अ पार्ट ऑफ सेल्स. म्हणजे हे नकार पचवण्याची ताकद तुमच्यामध्ये असली पाहिजे. आणि त्या नियमाला धरून आणखीन एक नियम आहे, त्याला म्हणतात लॉ ऑफ ॲव्हरेज. काय म्हणतात त्याला, लॉ ऑफ ॲव्हरेज. आणि तो असतो 10:1. 10:1 म्हणजे की तुम्हाला विक्री करायची, वस्तू विकायची, तर 10 लोकांकडे गेलात तर एक माणूस 100% तुमचा प्रॉडक्ट घेईल किंवा सेवा घेईल, पण तो पहिला आहे का दावा हे माहित नाही. पण तोपर्यंत तुमचा पेशन्स, संयम टिकला पाहिजे तिथं. समजा तुम्ही 10 लोकांना ठरवलं, 10 लोकांना फोन केले, 3 लोक फोनच घेणार नाहीत, 7 लोक उरले. 7 लोक ऐकून घेतील, पण त्यापैकी 3 लोक म्हणतील की सॉरी, आम्हाला इंटरेस्ट नाही, मला इंटरेस्ट नाहीये, सॉरी माफ करा, मला नाही घ्यायचं तिथं. 4 राहिले, 4 लोक ऐकून घेतील, त्यांना ते पटल बी, ते म्हणते वा खूप छान खूप छान, पण त्यापैकी 3 लोक म्हणतात की आम्हाला घ्यायचंय ते, पण आमच्याकडे पैसे नाहीत. काय नाही, पैसे नाहीत तिथं. बरं तुम्ही म्हटले मग उद्या परवा द्या. तसं नाही, उद्या परवा नाहीये बरं का, उद्या परवा नाही, जेव्हा माझ्याकडे येईल तेव्हा मी देईल. आणि समजा नाही आले तर नाही आले, तुम्ही देणारच नाही, असं कुठं होणार आहे का तिचं. म्हणून असे हे 3 लोक सुद्धा आपल्या काही कामाचे नाहीत. पण जो शेवटचा एक राहिलेला आहे ना, तो म्हणून सर की मी कॅश देऊ, ऑनलाईन देऊ का काय करू, पण मला तुमचं प्रॉडक्ट, तुमची सेवा मला इमिजिएट पाहिजे तिथं. म्हणजे 10 मधला एक तर नक्कीच तुमचा ग्राहक बनणार आहे. पण तोपर्यंत तुमचा संयम तर टिकला पाहिजे की नाही, संयम तर टिकला पाहिजे. तुम्ही पाहिलं असेल की 10वी नापास, पण क्रिकेटचा देव असलेला सचिन तेंडुलकरनी 100 इंटरनॅशनल सेंचुरीज केल्या. त्याच्यापैकी 49 तर वन डे मध्ये येतात. काय, पण 49 वन डे सेंचुरीज करण्यासाठी त्याला 463 वन डे खेळावे लागले. किती, 463 वन डे खेळावे लागले. पण 463 मधले 49 सेंचुरीज केल्या. उरलेल्या 413 मध्ये तो किती वेळेस 0 आउट झाला, 2, 5, 10, 20, 30 किती वेळेस केले हे कोणाच्याच लक्षात नाही, पण 49 सेंचुरीज मात्र लक्षात येतात. पण त्यासाठी संयमनी, त्यासाठी सचिननी
हा म्हणजे काय की लॉ ऑफ ॲव्हरेज हा आणि रिजेक्शन इज अ पार्ट ऑफ सेल लॉ हा त्यांनी लक्षात ठेवला होता, म्हणून तो सक्सेस झाला तिथं. मित्रांनो, तुम्हालाही त्याच पद्धतीने जर तुम्ही काम केलं तर निश्चित मला असं वाटतं की तुम्हाला यश मिळेल. मित्रांनो, तसं जर पाहिलं तर कुठल्याही क्षेत्रामध्ये डॉक्टर घ्या, इंजिनियर घ्या, वकील घ्या, सीए घ्या, कन्सल्टंट घ्या, नोकरदार घ्या, हे सगळे एक प्रकारचं विक्रीच करत असतात, पण आपल्या भारतात ते मानतच नाहीत. म्हणजे एक नोकरी करणारा माणूस स्वतःचे 8-10 तास विकतोच ना. एखादा शास्त्रज्ञ असेल तो त्याची बुद्धी कौशल्य म्हणजे तो विकतोच ना ते, पण आपल्या भारतामध्ये ते मानत नाहीत ते. मित्रांनो, रामदेव बाबांनी काय हवा घ्या आणि हवा सोडा फुकट हे करता करता भारतीय लोकांचं हेल्थ त्यांनी सुधारलंच, पण त्याचबरोबर 25,000 करोड रुपयाची मार्केट काबीज केली तिथं. जर रामदेव बाबा नसते तर फॉरेनच्या कंपन्या होत्या ना, प्रॉक्टर अँड गॅम्बल किंवा हिंदुस्तान लिव्हर, या कंपन्यांनी 25,000 कोटी तर केव्हाच घेऊन गेले असते तिथं. आणि म्हणून मला असं वाटतं तिथं की आजच्या आपल्या देशाला तुम्हाला मला एका रामदेव बाबाची नाही तर अशा 100-500 रामदेव बाबांची गरज आहे, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि म्हणून मित्रांनो, की तुम्ही अमेरिका घ्या, जपान घ्या, चीन घ्या, काय या देशाची अर्थव्यवस्था किती पॉवरफुल आहे, आपला नंबर त्याच्यानंतर येतो. याचं कारण काय हो? याचं कारण एकच आहे की ते एक्सपोर्ट करतात जास्त, म्हणून त्यांची अर्थव्यवस्था मोठी आहे. आम्ही इम्पोर्ट करतो म्हणून आमची अर्थव्यवस्था थोडी कमी आहे. लक्षात घ्या. आणि मला तर असं वाटतं चीनचं उदाहरण तर डोळ्यात झणझणीत तेल घालण्यासारखं आहे. 4 वर्षापूर्वी मी चीनला गेलो होतो, तेव्हा मला असं वाटायचं की ही चीनची एवढी लोकसंख्या मोठी असताना यांची अर्थव्यवस्था वाढतीच कशी, म्हणून थोडा अभ्यास केला. तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की चीनच्या लोकांच्या म्हणजे डीएनए मध्ये सेल्स आहे. काय डीएनए मध्ये सेल्स, 100% लोक सेल्सवरती काम करतात ते सगळे तिथं. आणि म्हणजे त्यामुळं ते पुढे आहेत मला असं वाटतं. आज जर तुम्ही पाहिलं तर चीनची मिलिटरी घ्या, त्यांचे टँक्स घ्या, सगळ्या बाबतीत पुढे आहेत ते सगळे तिथं. आज 200 देश चीनवरती निर्भर येतात तिथं. याचं कारण असं आहे की ते एक्सपोर्ट काय करतायत, ते एक्सपोर्ट करतायत आणि म्हणून चीनची अर्थव्यवस्था मोठी आहे. मला असं वाटतं की आपल्या भारतातली लोकसंख्या जी आहे याच्यापैकी 80% लोकांना सेल्स नकोय. काय त्यांना नोकरी पाहिजे, शेती नाही तर नोकरी पाहिजे तिथं, पण सेलमध्ये काम करायला ते तयार नाही तिथं. 20% जे काम करतात ना सेल्समध्ये, तेही नोकरी मिळत नाही म्हणून करतात. जर त्यांना नोकरी दिली तर तेही पळून जातील तिथं. याचं कारण आपल्या डीएनए मध्ये मला असं वाटतं की थोडी चूक आहे की नोकरीचं जे अट्रॅक्शन आहे काय ते कमी करून जर सेल्सवर जर लक्ष केंद्रित केलं तर मग मात्र मला असं वाटतं की फार दिवस लागणार नाहीत आपली अर्थव्यवस्था वाढायला. आपल्याला महासत्ता व्हायची नाही तिथं. आज आपण बघतोय काय विक्री नाही म्हणून प्रोडक्शन नाही, आणि प्रोडक्शन नाही म्हणून नोकऱ्या नाहीत, एम्प्लॉयमेंट नाही, आणि एम्प्लॉयमेंट नाही म्हणून बेकारी वाढलेली तिथं. जर बेकारी जर हटवायचं असेल ना, तर त्याचं हे दुष्ट चक्र तोडायचं असेल तर त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे सेल्स, विक्री वाढली की प्रोडक्शन वाढेल, प्रोडक्शन वाढलं की नोकऱ्या मिळतील, नोकऱ्या मिळाल्या की आपली बेरोजगारी कमी होईल तिथं. आणि म्हणून मित्रांनो, कुठलीही संस्था असो, व्यक्ती असो, कंपनी असो, त्यांना जर स्वतःला वर उचलायचं जर असेल ना तिथं, तर त्याचं एकमेव कारण आहे ते म्हणजे सेल्स, विक्री वाढवणं गरजेचं आहे. ज्या दिवशी आपल्या भारतीय लोकांना जेव्हा विक्री करण्याला थोडा मान सन्मान देतील, काय जेव्हा रिस्पेक्ट देतील आणि नसानसामध्ये, या तरुणांच्या नसानसामध्ये सेल्स येईल ना, त्या दिवशी आपल्याला महासत्ता होण्यापासून जगातली कुठलीच ताकद आपल्याला रोखू शकत नाही, हा माझा दावा आहे. आणि म्हणून मित्रांनो, की तुम्ही या सेल्सचं, विक्रीचं विज्ञान आणि कला समजून जर तुम्ही कार्य केलं तर तुम्ही खूप मोठे होऊ शकता, तुम्हाला प्रचंड मोठं यश मिळू शकतं, हा माझा दावा आहे. आणि त्यासाठी मी तुम्हाला शुभेच्छा देतो. मित्रांनो, माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आवडला जर असेल तर निश्चित लाईक करा, काय करा, सबस्क्राईब करा, इतरांना सांगा आणि माझं मनोबल कॉमेंट करून मनोबल वाढवा. त्यासाठी मी तुम्हाला हार्दिक कोटी शुभेच्छा देतो आणि आपली रजा घेतो. नमस्कार, जय हिंद, रामकृष्ण हरी.